महाराष्ट्राची राजकीय रणभूमी पुन्हा तापली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अखेर होणार आहेत आणि सत्तेसाठी सुरू होणार जोरदार संघर्ष। पण प्रश्न असा आहे की कोण बाजी मारणार? शिंदे फडणवीस अजितदादा यांची युती की उद्धव पवार राहुल यांची आघाडी? चला तर मग हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार महाराष्ट्र, मी आहे दुर्गा आणि आपण आहात आपल्या चावडीवर। महाराष्ट्रात होणार असलेल्या या निवडणुका म्हणजेच नगर परिषद, महापालिका, पंचायत समिती या आपल्या रोजच्या आयुष्याशी थेट संबंधित आहेत। मागील 3 वर्षापासून ओबीसी आरक्षण, सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि राजकीय सत्तातर यामुळे या निवडणुका वारंवार लांबवल्या होत्या। पण आता शेवटी 2025च्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात 14 महापालिका आणि 27 जिल्हे परिषदांसाठी निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांमध्ये 2 मोठ्या गटामध्ये थेट सामना होणार आहे, तो म्हणजेच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये। महायुती सरकारमध्ये असल्यामुळे या निवडणुकांमध्ये त्यांना निश्चितच फायदा होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले, आवश्यक असल्यास आम्ही शरद पवार यांचा सल्लाही घेऊ। जागा वाटप ठरली असून मुंबईत बीजेपी जास्त जागा लढणार तर ठाण्यात शिंदे गट आघाडीवर असेल। एकनाथ शिंदेची घणाघात शैली ही निवडणूक ट्रेलर आहे, मात्र फैसला जनता देणार। या निवडणुकांमध्ये मागील निवडणुकांमध्ये झालेल्या प्रभावाचा वचपा महाविकास आघाडी कशा पद्धतीने काढणार हे देखील बघणे निश्चित महत्त्वपूर्ण ठरणार आहे। महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सेना एकत्र आहे। शरद पवार यांचे सुद्धा आवाहन आहे की सगळे घटक एकत्र लढावेत। विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची धार जोरदार दिसत आहे। सरकारवर विविध स्तरातून टीकेचा डाव काँग्रेस सध्या साधत आहे। या निवडणुकांमध्ये काँग्रेस कितपर्यंत बाजी मारू शकते हे सुद्धा बघणं वैशिष्ट्यपूर्ण आहे। या निवडणुकीच्या आधी अनेक चर्चांना उधाण आलं आहे। त्यांच्यामध्ये प्रमुख चर्चा होत आहे, ठाकरे विरुद्ध ठाकरे ही दोन्ही ठाकरे बंधू सोबत येणार? राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। काही सूत्रांच्या मते दोघांमध्ये मराठी अस्मिता या मुद्द्यावर संवाद सुरू आहे, पण बीजेपीच्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार ही युती फारसा परिणाम करणार नाही असे बोलले जात आहे। मात्र जर हे दोघं एकत्र आले तर ठाणे मुंबई समीकरणे बदलू शकतात। या निवडणुकांमध्ये कोणाचं वजन अधिक आहे? महायुतीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांचा प्रशासनाचा फायदा या निवडणुकीमध्ये होणार आहे। त्याचबरोबर त्यांच्याही महायुतीमधील समन्वय देखील चांगला प्रतीचा आहे आणि प्रश्न सत्तेचा असल्यामुळे त्यांची आर्थिक बळकटता देखील उच्च पातळीवर असल्याचं दिसत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ते या निवडणुकांमध्ये बाजी मारू शकतात। पण या सर्व बाबी महायुतीच्या बाजूने असताना महाविकास आघाडी सुद्धा बऱ्याच मुद्द्यांमध्ये पुढे असताना दिसत आहे। ठाकरे आणि पवार यांची जनतेतील लोकप्रियता त्यांना देखील विजय मिळवू देऊ शकते आणि महाराष्ट्रातील केंद्र विरोधी जी जनभावना आहे त्यांचा फायदा घेऊन महाविकास आघाडी ही निवडणुका बऱ्यापैकी आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहे। पण ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये जनता जनार्दन कोणाच्या बाजूने कॉल देणार हे तेच ठरवणार आहे। तर जनतेच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक बघत असताना कोणत्या भागातून कोण बाजी मारणार याचा एक छोटासा आपण आढावा बघूया। सध्या स्थितीत मुंबई, ठाणे, पुणे इथे मोठा संघर्ष होणार आहे। ग्रामीण भागात अजित पवारांचा प्रभाव आहे, पण शरद पवारही तेवढेच मजबूत आहे। मुस्लिम मतदार, मराठा आरक्षण प्रश्नी नाराज युवक आणि शहरी मध्यम वर्ग या सर्वांचे मत निर्णायक ठरणार। तर मित्रांनो, रणसंग्राम जवळ येतोय। महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचीही ताकद जबरदस्त आहे, पण निर्णय हा तुमच्या मतावरच ठरणार आहे। तुमच्या मते कोण जिंकेल ही निवडणूक? खाली कमेंट करा। बीजेपी, महाविकास आघाडी की राज उद्धव युती? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।